मित्रांनो, पावसाळ्याचा मौसम. मग काही ठिकाणी धुवांधार पाऊस होतो. लोकांना फिरायला जावंसं वाटतं. ज्या ज्या घाट रस्त्यांच्या आजूबाजूला धबधबे दिसतात, त्या निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी तुडुंब गर्दी व्हायला लागते. मग पाणी किती प्रमाणात त्या धबधब्यावरनं खाली कोसळतंय, त्याचा फ्लो किती जोराचा असू शकतो, तो प्रवाह कुठून कुठपर्यंत जोराचा असू शकतो, याचं त्या पर्यटनाच्या धुंदीमध्ये माणसांना भान राहत नाही. आणि परिणामतः 30 जून रोजी म्हणजे कालच भुशी डॅमला जी काही एक अप्रिय घटना घडली, एकाच कुटुंबातले काही व्यक्ती वाहून गेल्या. एकंदरीत 10 व्यक्ती वाहून गेल्या. भुशी डॅमच्या जवळच्या डोंगरातून धबधब्याचा फ्लो इतका वाढला कारण त्या एरियामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला. जवळपास 15-20 मिनिटाचा पाऊस. आणि आनंदाचा माहोल दुःखामध्ये बदलून गेला. साहजिक आहे ना, 10 माणसं डोळ्यादेखत वाहून चालली आहेत. इतर पर्यटक हतबल आटोकाट प्रयत्न केले त्यांना वाचवण्याचे, पण नियतीपुढं या माणसाचं काही चालत नाही. आणि निसर्गाने एकदा रौद्र रूप धारण केलं तर माणूस त्या रौद्र रूपासमोर खूप खुशा आहे, हे वारंवार सिद्ध होतं. उत्तराखंडमध्ये झालेली ढगफुटी घ्या किंवा कोणत्याही पर्यटनस्थळी असे प्रकार घडतच असतात. कोणी गाफील राहतं, धबधब्याखाली आंघोळीला म्हणून जातं आणि वरनं अचानक एखादा दगड कोसळतो. ह्या घटना घडू शकतात, याचं भान पर्यटनाला गेल्यानंतर प्रत्येकाने ठेवणं गरजेचं आहे. नसतं धाडस करायचं नको त्या ठिकाणी. मी किती धैर्यवान आहे, मी कुठल्या जागी माणूस पोहोचला नाही तिथं मी कसा जाऊन दाखवतो. अरे नका न करू अशा गोष्टी. जीवन अनमोल आहे. तुम्ही सगळ्या कुटुंबासह तिथं पर्यटनाला, त्या वातावरणाचा आनंद घेण्यासाठी, त्या रिमझिम पावसात भिजण्यासाठी, त्यासाठी तुम्ही गेलेला असता. आणि जर हा आनंद दुःखात परावर्तित होत असेल तुमच्या निष्काळजीपणामुळं, तर आयुष्यसुद्धा जाऊ शकतं मित्रांनो. हेच सिद्ध झालं आहे भुशी डॅमच्या या घटनेवरून. ज्या कुटुंबातील व्यक्ती वाहून गेल्यात त्या कुटुंबियांच्या विषयी माझ्या खूप खूप संवेदना. त्यांच्यावर हा जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे, त्यांच्या या दुःखात नक्कीच मी सहभागी आहे. पण विनंती करावीशी वाटते. मी सर्वांनाच विनंती करेन, अगदी कळकळीची विनंती, हात जोडून विनंती करतोय. पर्यटनाला जावंसं वाटणं हा मानवी स्वभाव आहे, पण जाता येता योग्य ती काळजी घेणं, त्यातून तुम्ही कुटुंबियांच्या सोबत असाल, लहान मुलं असतील, लहान मुली असतील घरातल्या, त्यांची यथोचित काळजी घेणं हे आपलंच तर कर्तव्य असतं. मग आपल्याला धोका उत्पन्न होईल अशा ठिकाणी आपण या लहानग्यांना घेऊन जातोय, थोडंसं भान राखलं पाहिजे. थोडासा त्या परिसराचा अभ्यास करून मगच तिथं पोहोचलं पाहिजे. आणि गेल्यानंतर मग कोणते नियम पाळायचे, का खूप बेधुंद अवस्थेतच त्या अशा पर्यटनस्थळी, धबधब्यांच्या ठिकाणी, पाणवठ्यांच्या किनारी असं बिनधास्त जाऊन बेधुंद राहायचं का? इतकं आपलं आयुष्य फडतूस समजायचं का आपलं मानवी आयुष्य? अरे खूप अनमोल आहे, खूप बहुमूल्य आहे. कोणीतरी तुमच्यासाठी जगत असतं, कोणीतरी घरात राहिलेली माणसं तुमची वाट बघत असतात. या भावना मनात पाहिजेत.
आणि नको ते धारिष्ट्य मग अंगलट येतं. असे अनेक प्रसंग घडलेले माहिती आहेत, पाहिलेले असतात बातम्यांमधनं, ऐकलेलं असतं, पेपरमध्ये वाचलेलं असतं. तरीसुद्धा माणसं काळजी का घेत नाहीत, हा मोठा प्रश्न निर्माण होतो. आज वाईट वाटतंय, त्या कुटुंबातली ती लहानगीसुद्धा त्या भरधाव वाहणाऱ्या पाण्यात वाहून गेली, हे पाहून मन सुन्न झालंय. मित्रांनो, चला एकच ठरवूयात आपण. थोडंसं आपण या पावसाळ्याच्या दिवसात कुठेही पर्यटनाला गेलो तरी योग्य ती काळजी घेऊयात, कारण मानवी आयुष्य खूप अनमोल आहे.